मी एक कृष्णवाणी ऐकले होते. यात श्रीकृष्ण स्त्रीबद्दल उल्लेख करतात कि स्त्री जन्म से किसी की पुत्री, धर्म से किसी की पत्नी और कर्म से किसी की माता. यही छवि है हमारे मन में एक स्त्री की, है ना. पर एक अतुल्य ही योगदान है स्त्री का हमारे जीवन में. बिना स्त्री के हम कुछ भी नहीं. पर अधिकार यहाँ हम भूल कर जाते हैं. जब स्त्री जन्म लेती है, जब पुत्री बन जाती है, तो उसके अस्तित्व पर अधिकार होता है उसके पिता का. तत्पश्चात जब विवाह हो जाता है तो उसके अस्तित्व पर अधिकार होता है उसके पति का. और जब वो माता बन जाती है तो स्वयं ही समस्त अपने जीवन का अधिकार सौंप देती है अपने संतान पर. पर कभी हमने ये सोचा कि ये जीवन स्त्री का है जो सबका उद्धार कर रही है. उसके जीवन का अधिकार भी तो उसके पास होना चाहिए. वह अपने जीवन के निर्णय स्वयं ले सकती है. वह स्वयं अपना भाग्य रच सकती है. और यह करने के लिए हमें स्वयं को बदलना होगा, हमारी सोच को बदलना होगा. क्योंकि यह सोच आज और कल की नहीं, वर्षों से चलती आ रही है और वर्षों तक चलेगी. इसे हमने नहीं बदला तो आज के पश्चात, इस क्षण के पश्चात किसी भी स्त्री पर अकारण अधिकार स्थापित करने से पूर्व सहस्त्र बार सोचना. क्योंकि जब स्त्री अपना अधिकार छीनने पर विवश हो जाएगी तब केवल और केवल महाविनाश होगा. पुरुषों ने जिसे नाम दिया स्त्रियां, क्यों दिया, किसने दिया, किसी को ज्ञात है? मानना यह है कि पुरुष सोचते हैं कि स्त्रियां सोचती कुछ और, कहती कुछ और, करती और कुछ और ही है. क्या यही सत्य है? वास्तविकता यह है कि स्त्रियां वो चरित्रहीन पुरुष है और कोई नहीं. और पुरुष वो जो सोचते हैं और कहते कि आप स्त्रियां देवी हो, बहन हो, माता हो. और करते क्या है? सोचते हैं कि ये स्त्री तो हमारे पांव की धूल है. मान भंग कर देते हैं, दासी समझ लेते हैं. मत भूलिएगा, यत्र नारी अस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्य प्रत्यवता. अर्थात जहाँ नारी की पूजा होती है वहाँ ईश्वर निवास करते हैं. और जहाँ नारी का अपमान होता है वहाँ ईश्वर और भाग्य दोनों रुष्ट हो जाते हैं. इसीलिए कदापि नारी का अपमान नहीं होगा. क्योंकि नारी माता बन जन्म देती है तो मृत्यु बन विनाश भी कर सकती है. और नारी कल्याणी है तो महाचंडी भी है. और जहाँ नारी का अपमान होता है वहाँ महान भारत भी महाविनाश की ओर जाता है. और जहाँ नारी का अपमान होगा तो समझिएगा कि आपका विनाश आपके निकट आ रहा है. यह पहले कदम की पहली आफत है. आज 8 मार्च महिला दिवसांच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक माता, एक स्त्री जिचा खूप अहम पार्ट असतो आपल्या जीवनामध्ये. जसा एक मूर्तिकार दगडापासून मूर्ती घडवत असतो तशी एक स्त्री आपल्याला जन्म देऊन घडवत असते. ती आई असो, बहीण असो, पत्नी असो वा मुलगी. म्हणून कहावत आहे की हे नारी तेरे रूप अनेक, ममता करुणा सब में श्रेष्ठ. माँ जिजाऊ बन शिवा को जन्मा, मीरा लक्ष्मीबाई जैसे रूप अनेक. स्त्रीची उपमा देवीशी केली जाते. जसे सून प्रथम घरामध्ये येते तर तिला लक्ष्मी आली असे म्हटले जाते. आणि ही भारतीय प्रथा आहे की स्त्रीला ग्रहलक्ष्मी सुद्धा म्हटले जाते. आपण मंदिरात जातो, लक्ष्मीची पूजा करतो,
व्यापारी लोक सुद्धा दुकानामध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवून तिची पूजा अर्चना करतात आणि हेच मागतात की मी सदा सुखी संपन्न राहावं, मी धनाढ्य होवो, है ना. तर लक्ष्मी अर्थात फक्त एक स्थूल धन आहे एवढंच नाही, तर तिच्यामध्ये दिव्य गुण आहेत, तिची सर्वांच्या प्रती शुभ भावना आहे, चांगले विचार आहे, सद्भावना आहे, है ना. म्हणून तरी लोक म्हणतात ना की हे नारी तू असं वाघ, असं राहा की लोक तुला लक्ष्मी म्हणतील, आणि हे नर तू असं राहा की तू असे कर्म कर की लोक तुला नारायण म्हणतील. भारतीय स्त्रीत एक विशेषता आहे, ते म्हणजे समर्पण भाव आणि पतिव्रता, आणि तिच्या अतुलनीय सहनशक्तीमुळे समाज आणि कुटुंबातले लोक एकजुटीने राहतात. अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्यात, अशा अनेक स्त्रिया ज्यांचा इतिहासात उल्लेख केला जातो. आपण सगळ्यांना हे ज्ञान आहे. आपल्या देशामध्ये अशा अनेक स्त्रिया ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी किती यत्न केलेत, किती त्याग त्यांनी केलेत. जसे राणी लक्ष्मीबाई, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, कस्तुरबा गांधी. आजही समाज देशासाठी कार्यरत असलेल्या महिला किती संघर्ष, मेहनत करून त्या पुढे गेल्या, ज्यांचं आपण चरित्र वाचतो, किती अभिमान वाटतो. आपल्या भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी अन्ना जॉर्ज, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी, कादंबरी गांगुली ज्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. अशाच कल्पना चावला, सानिया मिर्झा, अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं बेस्ट करत असतात. जसे लता मंगेशकर, मीराबाई चानू. आज पॉलिटिशियन लीडर्स पण आहेत, जसे वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, महबूबा मुफ्ती, मायावती, प्रियंका गांधी, सोनिया गांधी. अशा अनेक लीडर्स पण आहेत, लीडर्स नेत्या पण आहेत. आपल्या समाजामध्ये एकजुटीनं राहावं, प्रेम, दया, करुणा अशा अनेक नैतिक मूल्यांना आपल्या जीवनात धारण करून आपण आपले कर्म ही धर्म आहे असं समजून आपण वागावं, अशी शिकवण देणारे अनेक संत, कवयित्री सुद्धा आपल्या देशात, समाजात होऊन गेले आहेत. स्थिती आपण एक स्त्रीचं, मुलीचं जीवन पाहतो. आजही ग्रामीण भागात शिक्षणाला एवढं महत्त्व नाही दिलं जातं. या शिक्षणाच्या अभावामुळेच बालविवाहाला बळी पडतात. म्हणून शिक्षण समज देऊन जीवनामध्ये काय करायचं आहे, जीवनामध्ये काय आपल्याला पर्याय निवडायचा आहे, है ना, हे समज देणं. एकच विनंती की आपल्या मुलं आणि मुलींना शिक्षण द्यायचं आहे. याशिवाय आणि काही खूप पर्याय आहेत जे ते स्वबळावर थांबू शकतील. कारण समय बदललेला आहे आणि खूप काही गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. आज मुली मुलांच्या बरोबर जात आहे, ती सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. ज्यात मला एक मुलीची व्यथा जी आपल्या आईवडिलांशी करते, एक पोयम मला आठवते जे मी ऐकले होते. दीवारें ऊंची है, गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले है, सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे
तेरे संग, बोलूंगी हाँ आवाज दबंग